कुठून आला तुम्ही बघितला त्याला? कुठून बघितलं? अचानक तुम्हाला दिसला? ते तुम्ही वातावरण बघितलं तर सगळं पूर्ण क्लीन आहे लक्षात. आणि अशाच ठिकाणी सगळे साप खरं तर मी 4 दिवसात बघितलं तुम्ही मित्रांनो, तर 80% मी पिल्लच पकडतोय लक्षात घ्या. आणि आता टिळकवाडीमध्ये आहे मी आणि कोणत्याही ठिकाणी साप येऊ शकतात. म्हणजे आजूबाजूचा परिसर गॅप आणि ते नाग हे नर मादा हे सगळं प्रकार असल्यामुळे त्यांना राहायला किती सुरक्षित जागा असेल आपण कल्पना करू शकता. लहान असलेले जास्तच रागीट असतात. तुम्ही बघू शकता छोटासा बच्चा 8 दिवसाच्या आतील हा बच्चा असण्याची हरकत नाही. आणि आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे साप कुठपर्यंत येऊ शकतात. आणि आश्चर्य म्हणजे काल आम्ही 8 साप पकडले, त्यातले सगळे अर्ध्यापेक्षा जास्त पिल्लं होती आणि त्यात ही सगळे शहरातले होते लक्षात घ्या. हे आपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे. फार छोटासा आहे आणि असं मी याला पकडण्याचा ग्लोज असू सुद्धा प्रयत्न करतो. लहान साप तसं बघितलं तर विषारी पण असतातच, म्हणजे विषारी असलेलं तर मोठ्या सापापेक्षा. आणि हा नागाचा बच्चा आहे, 8 दिवसाच्या आतील आहे. एक साप आहे म्हणजे बाकीचे पण असू शकतात आजूबाजूला. आपण काळजी घेणं गरजेचं आहे. सत्य आपण आहे ते स्वीकार करायला पाहिजेत. याचा अर्थ आपण घाबरून न जाता आपण आपल्यासाठी तर हा सिग्नल आहे. मी आहे म्हणजे माझी भावंड आहेत, आई वडील आहेत, हे सगळं आपल्याला साप सांगतायत असा अर्थ त्याचा होतोय. 8 दिवसाचा हा नागाचा बच्चा आहे.